नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की आता ह्या सगळ्या पिंगा गर्ल घर स्वच्छ करून दमून बसलेले असतात. प्रेरणा त्यांच्यासाठी लिंबू पाणी करून घेऊन येते. वल्लरी म्हणते, घर स्वच्छ झालं की मनाला पण किती छान वाटतं ना. प्रेरणा म्हणते, हो एकदम प्रसन्न वाटतं. तेजा म्हणते, कसलं प्रसन्न, इथं काम करून करून हाडं खिळखिळी झालीत. श्वेता म्हणते, हो ते तर आहेच म्हणा, आपण घर असं लख्ख बघितल्यावर ना कसं छान वाटतं नाही का. यावरती प्रेरणा म्हणते की हो, आणि तुमचा थकवा जावा ना म्हणून हे छान लिंबू सरबत करून आणले, प्या बरं पटापटा. पुढे आता वल्लरी म्हणते की मला किती पण टेन्शन असलं ना तर मी घरातली साफसफाई करायला घेते, माझं मन लगेच प्रसन्न होऊन जातं. प्रेरणा म्हणते, हो ग वल्लरी, मला पण ना घरातली कामं केली ना की खूप बरं वाटतं, मन कसं दुसऱ्या गोष्टीमध्ये रमतं ना. श्वेता म्हणते, पण मन दुसरीकडे वळवायला बाकीच्या पण गोष्टी आहेतच की. तर तेजा म्हणते की हो, साफसफाई करणं हा तुमचा स्ट्रेस बस असेल तर मला शॉपिंग करायला आवडते, शॉपिंग केली ना की माझा स्ट्रेस लगेच निघून जातो. आता यावरती वल्लरी हसत तिची मस्करी करत म्हणते की हो, आणि मग ते शॉपिंग केल्यानंतर क्रेडिट कार्डचं बिल जेव्हा येतं ना ते पाहून त्याचं वेगळंच टेन्शन येतं, त्याचं काय. यावरती प्रेरणा हसत म्हणते की मग काय, ते टेन्शन घालवायला अजून शॉपिंग करायची, असं म्हणत आता ह्या सगळ्याजणी हसू लागतात. तेवढ्यात आता वल्लरीच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो. वल्लरी तो मेसेज पाहते आणि म्हणते की मिठूच्या बाबांनी मला 25,000 रुपये पाठवलेत. तेवढ्यात आता मिठूच्या बाबांचा फोन देखील वल्लरीला येतो. वल्लरी फोन रिसीव्ह करते तर तिकडून तिचे बाबा म्हणतात, पैसे आले का ग तुला. वल्लरी म्हणते की हो आले, पण कशासाठी पाठवलेत हे पैसे. मिठूचे बाबा म्हणतात की अगं वल्लरी, तू एवढी केस जिंकलीस, मी तुला नाही नाही ते बोललो, तुला घालून पाडून बोललो, आणि तरी सुद्धा तू ही केस उचलून धरलीस. कोण करतं ग आजकालच्या काळामध्ये एवढं सगळं, पण तू केलंस. तू मात्र मागे हटली नाहीस आणि माझ्या मिठूला न्याय मिळवून दिला, एवढी माझ्याकडून मदत समज. तर वल्लरी मात्र ते पैसे घ्यायला तयार नसते. पण मिठूचे बाबा वल्लरीला खूप रिक्वेस्ट करतात आणि तिला ते पैसे ठेवायला सांगतात. आता फोन कट झाल्यानंतर वल्लरी सगळ्यांना सांगते की मला ते नको आहेत पैसे. पण पिंगा गर्ल्स तिला समजावून सांगतात की राहू देत, आता तू जर परत ते पैसे केलेत मिठूच्या बाबांना तर त्यांना फार वाईट वाटेल, त्यांनी एवढं प्रेमाने दिले आहे तर राहू देत. त्यानंतर आता आपण असं पाहतो की इकडे प्रेरणाला घरी पैसे द्यायला पैसे नसतात, त्यामुळे ती फार टेन्शनमध्ये असते. आता तिथे श्वेता येते आणि तिची समजूत काढत म्हणते की हे बघ प्रेरणा, आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करूया, आपल्याला नक्कीच काही ना काही काम मिळेल बघ तू, आपलं सगळं काही चांगलंच होईल. यावरती प्रेरणा म्हणते की आपण कधीच कोणाचं वाईट केलं नाही ग, तरीसुद्धा एक परीक्षा संपली की दुसरी परीक्षा आपल्या आयुष्यात का बरं असते. तेवढ्यात आता प्रेरणाचा फोन वाजतो, तिला मेसेज येतो. तो मेसेज पाहून ती म्हणते, गो बाय, मला 12,000 रुपये माझ्या खात्यात आलेत. तितक्यात आता श्वेताला पण मेसेज येतो. श्वेता पण ते पाहते आणि म्हणते, अगं मला पण 12,000 रुपये आलेत, वल्लरीने पाठवलेत हे. तेवढ्यात तिथे वल्लरी येते आणि त्या दोघींना म्हणते की मिळाले ना पैसे तुम्हाला. श्वेता म्हणते, अगं तू का पाठवलेस पैसे. वल्लरी म्हणते, महिनाभर पुरतील ना हो तुम्हाला. तर प्रेरणा म्हणते, अगं वल्लरी पण एवढे पैसे. वल्लरी म्हणते, मला मिठूच्या बाबांनी पाठवले आहेत ना तेच पैसे मी तुम्हाला पाठवलेत. यावरती प्रेरणा म्हणते, अगं तू कशी आहेस, तू इतकी चांगली काय आहेस, अगं हे तुला पैसे पाठवले ते तू ठेव, आम्हाला नको देऊस, आमचे नाही येते. यावरती वल्लरी म्हणते की हे बघा, ही जी केस जिंकली ना त्याच्याबद्दल मला हे पैसे आलेत, आणि ही केस मी एकटीने जिंकले नाहीये. मी भले पुढं बोलायला असले तरी सुद्धा पाठीमागे जी काही मेहनत होती ना ती सगळी तुमची होती. तुम्ही सगळ्यांशिवाय हे शक्य झालंच नसतं, तुम्ही सगळ्यांचा सुद्धा यामध्ये हक्क आहे, त्याच्यामुळे ह्या पैशांवर सुद्धा तुमचा हक्क आहे, राहू द्या ते पैसे. पुढे वल्लरी म्हणते की परत ते जाऊ द्या, आता किती वेळ ह्याच्यावरतीच बोलत बसणार आहे आपण, चला आपल्याला हर्षित दादांना आणि मिठूताईंना डेटवर घेऊन जायचंय ना, त्याचा प्लॅन करूया. त्यानंतर आता ह्या सगळ्या पिंगा गर्ल्स एकत्र बसून मिठूला आणि हर्षितला डेटवर कुठे आणि कसं घेऊन जायचं याबद्दल प्लॅन करत असतात. तर आता प्रेरणा म्हणते, मला एक प्रश्न वेगळाच पडलाय, तिला असं बाहेर नेणं सेफ आहे का. तर श्वेता म्हणते की हो ना, आणि इन्फेक्शनची पण भीती आहेच. आता असं म्हटल्यावरती पिंगा गर्ल्स सगळ्या विचारात पडतात. वल्लरी म्हणते, मला काय वाटतं, आपण जर हॉटेलमध्ये जाऊ शकत नसलो तरी पण आपण या आपल्या बुलबुल बागेमध्ये हॉटेल उभारू शकतो ना. आता हे ऐकल्यावरती सर्वजणी खुश होतात आणि ह्या गोष्टीसाठीच तयार होतात. आता या पिंगा गर्लचा डेटचा प्लॅन हे भूते कपल वरून पाहत असतात. आता हे दोघं जण नेमकी मित्रांनो वरतून कुठून डोकावतात ना तेच मला अजून कळलेलं नाहीये. म्हणजे असं वरून पाहण्यासाठी त्यांना स्टूल वगैरे घ्यावा लागत असेल ना, की कुठून वर चढून हे पाहतात येत ना, ते मला अजून तरी कळलं नाहीये. तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढे आता वल्लरी सगळ्यांना कुणी काय करायचं ते डिसाईड करते. ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, तुम्ही खूप छान स्वयंपाक करतात, त्यामुळं तुम्ही या हॉटेलचे शेफ. यावरती प्रेरणा खुश होते, म्हणते की हो चालेल ना मला, आणि मी सगळे ना मिठूच्या आवडीचे पदार्थ करते, मला सुद्धा आवडेल ग मिठूसाठी असं काही करायला. पुढे आता वल्लरी श्वेताला म्हणते की श्वेताताई, तुम्हाला राग नसेल येणार तर तुम्ही या हॉटेलचे वेटर बनाल का. यावरती श्वेता म्हणते, अगं राग कसला, उलट माझं भाग्यच असेल की मी मिठूच्या सेवेसाठी असेल ते. असं म्हणत आता ती सुद्धा वेटरसाठी होकारार्थी मान हलवते. पुढे आता ती तेजाला म्हणते की तेजाताई, तुम्ही या आपल्या हॉटेलचे मॅनेजर असणार आहेत,
तेजा खुश होऊन म्हणते की येस बॉस मी मॅनेजर. पण वल्लरी मला या डेटवरून आठवलं तू आणि मनोज तुम्ही दोघं सुद्धा डेटवर जाणार होता ना, त्याचं काय झालं? यावरती वल्लरी म्हणते त्याचं आता बघू, नाहीतर एक काम करूया ना, आपण या हॉटेलमध्ये ना आम्ही दोघं जण कस्टमर बनून येतो, तेवढंच मिठूताईंना पण फील येईल ना हॉटेलचा. यावरती प्रेरणा म्हणते हो हो चालेल चालेल, चला आता तयारीला लागूया. तर तेजा म्हणते मी लगेच आता हर्षितला फोन करून सांगते या डेटबद्दल. असं म्हणत आता तेजा बाहेर येते आणि हर्षितला कॉल लावते. पुढे आता तेजा हर्षितला फोन लावते आणि त्याला सांगते की तू जेव्हा मिठूला भेटायला आला होतास ना, त्या दिवसापासून मिठू फार खुश झालेली आहे आणि ती आता चांगला रिस्पॉन्स देते. आता हे ऐकल्यावरती हर्षित पण फार खुश होतो. पुढे तेजा त्याला म्हणते की ऐक ना, आम्ही सगळ्या जणींनी ना मिठूची आणि तुझी एक डेट प्लॅन केली. आता हे ऐकल्यावरती हर्षित फारच खुश होतो आणि म्हणतो अगं तेजा काय बोलतेस तू, तुम्ही सगळ्यांनी आमच्या दोघांसाठी डेट प्लॅन केली? यावरती तेजा म्हणते की अरे हो. तर हर्षित म्हणतो की तुला एक सांगू का तेजा, मला ना तुला खरं तर सॉरी म्हणायचंय. खरं सांगू, आपल्या या तिघांमध्ये जे काही झालं ना, त्यामध्ये तुला जास्त हर्ट झालेलं आहे. या या सगळ्याबद्दल ना मी खरंच तुझी माफी मागतो. तर तेजा त्याला म्हणते तू वेडा आहेस का, तू माफी कसली मागतोस? तर हर्षित म्हणतो अगं मला वाटलं होतं हे सगळं तुला कळाल्यावरती तू माझ्यावरती चिडशील, माझ्यावरती ओरडशील, कारण आधी आपण बेस्ट फ्रेंड होतो ना, आणि आता हे असं कळाल्यावरती. यावरती आता तेजा त्याला अडवतच म्हणते की हर्षित आता त्या झाल्या गोष्टी, तू आता ते सगळं विसर आणि तू आता डेटवरती येतोयस ना. असं म्हणत तेजा त्याला डेटचा टायमिंग वगैरे सांगते. त्यानंतर आता आपण असं पाहतो की पिंगा गर्ल्सने मस्तपैकी त्यांचं घर सजवलेलं असतं. आता मनोज येतो आणि सगळं डेकोरेशन पाहून म्हणतो की वा काय मस्त सजवलंय घर, अगदी हॉटेल वाटतंय. पुढे तो वल्लरीला गिफ्ट देत म्हणतो की वल्लरी हे घे तुझ्यासाठी आणले. वल्लरी म्हणते हे काय? आता सगळ्या पिंगा गर्ल्स तिला चिडू लागतात की अरे वा. पुढे मनोज म्हणतो की काही नाही ग, तुझ्यासाठी साडी आणली. तर श्वेता हसत म्हणते की वा वल्लरी खूप नशीबवान सा, खूप रोमॅन्टिक नवरा मिळालाय तुला. तर आता यावरती वल्लरी लाजायला लागते. तेजा म्हणते अगो बघितलं का ही लाजायला लागली. असं म्हणत आता ह्या सगळे जणी तिला चिडवू लागतात. पुढे आता प्रेरणा म्हणते की चला आता उरका, आपल्याला उशीर होईल. असं म्हटल्यावरती आता तेजा, वल्लरी आणि मिठू ह्या तिघी जणी आवरायला आतमध्ये जातात. पुढे आता प्रेरणा आणि श्वेता ह्या दोघी जणी मनोजला म्हणतात की मनोज भाऊजी आता तुम्ही बसा इथे आणि ह्या हॉटेलचा आनंद घ्या, तोपर्यंत आम्ही आलोच. असं म्हणत आता ह्या दोघी जणी किचनमध्ये येतात आणि काम करायला लागतात. तितक्यात आता प्रेरणाचा फोन वाजतो. प्रेरणा पाहते की तिच्या आईचा फोन आलेला आहे. ती उचलणार तेवढं तिथे श्वेता येते आणि तिला म्हणते काय ग, आईचा फोन आलाय का? आता कशाला आलाय? पाठवलेत ना तू पैसे, आता काय तू फोन घेऊ नकोस. हे बघ आता खूप चांगलं वातावरण आहे, आपल्याला एन्जॉय करायचं ना, उगाच हा फोन घेऊ ना तू अपसेट होशील, फोन घेऊ नकोस आता. असं म्हणून श्वेता तिथून निघून जाते. आता प्रेरणा मनातल्या मनातच म्हणते की हो ना, आता तर पाठवले की मी घरी पैसे, मग परत कशाला बरं आईने फोन केला असेल, नक्कीच अजून पैसे हवे असतील ना म्हणूनच फोन करत असेल. असं म्हणत ती फोन ठेवते आणि पुढे म्हणते की काही झालं तरी आता काम बघावंच लागेल. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. आजचा हा भाग कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.